मी अतिशय हेल्थ कॉन्शियस आहे. अगदी माझ्या पाण्याच्या इंटेककडे सुद्धा मी फार कटाक्षाने लक्ष देते. कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी तर मी दिवसभरात पितेच पिते. सकाळी उठल्यावर सुद्धा गरम पाणी, मध, लिंबू असं मिक्स करून मी 1 ग्लास घेते आणि त्याचे मला खूप छान हेल्दी बेनिफिट्स मिळतात. 1 मिनिट, तुम्हालाही असं वाटत असेल आणि ह्या सगळ्या सवयी तुम्ही पण जर फॉलो करत असाल तर तुम्ही चुकत आहात. पाणी पिण्याबाबतचे आपले अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा आपण चुकीच्या पद्धतीने पाणी पित असतो आणि त्यामुळेही अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. त्यामुळेच पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं आणि पाणी जर आपण चुकीच्या पद्धतीने प्यायलो तर काय काय आजार संभवू शकतात हे सगळं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री, आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मगाशी मी जे म्हटलं की आपण बऱ्याचदा असं ठरवून पाणी पितो, म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये मी दिवसभरात पाणी प्यायलंच पाहिजे. त्याकरता मग रिमाइंडर्स लावले जातात, अलार्म लावले जातात. सकाळी उपाशीपोटी आपण मध आणि पाणी पित असतो किंवा जेवणाच्या आधी आपण पाणी पित असतो. तर हे सगळं चुकीचं का आहे, याच्यामागे काय लॉजिक आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण मागे आपली अगदी अजीर्णाची पूर्ण सिरीज केली होती, त्यामध्येही पाहिलं होतं की ज्यावेळेस आपण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये अन्न घेतो तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अजीर्णाच्या तक्रारी निर्माण होतात. त्याच पद्धतीनं जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाणी आपण शरीरात घेतो त्यावेळेस पाण्याचं देखील अजीर्ण निर्माण होऊ शकतं. ते कसं? तर जेव्हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग हे पाणी आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि ज्या वेळेस आपल्या शरीराला पाण्याची गरज असते त्यावेळेस शरीर आपल्याला इंडिकेटर देतं, म्हणजेच आपल्याला तहान लागते आणि त्यावेळेसच आपण पाणी घेणं अपेक्षित असतं. पण जेव्हा असं होतं की तहान नाही लागली आहे तरीही आपण वेळ झाली आहे म्हणून किंवा आपल्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पाणी प्यायचं आहे म्हणून आपण जबरदस्ती पाणी पितो, अशा वेळी काय होतं की तुमच्या शरीराला गरज नाही आहे त्या क्षणी, तरी देखील तुम्ही ते पाणी शरीरामध्ये ढकलताय. आणि ज्या वेळेस अशा पद्धतीनं पाणी घेतलं जातं त्यावेळेस पाण्याचा एक्स्ट्रा लोड आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. पाण्याची देखील एक सिस्टीम असते शरीरामध्ये, पाण्याची एक प्रोसेसिंग होते. वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये पाणी वापरलं जातं आणि एक्स्ट्राचं पाणी शरीराबाहेर फेकलं जातं. मग ते लघवी वाटे, घामा वाटे आपण शरीराबाहेर पाणी टाकत असतो. त्याची एक एक्सक्रिटरी सिस्टीम असते. ज्याचा महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे महत्त्वाचा घटक अवयव म्हणजे किडनी, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अशा वेळी काय होतं, जेव्हा तुम्ही हे एक्स्ट्राचं पाणी शरीरामध्ये घेत असता तर या एक्सक्रिटरी सिस्टीमवर खूप जास्त लोड येतो, कामाचा ताण वाढतो. म्हणजे आवश्यक नसलेलं पाणी त्यांना प्रोसेस करून शरीराबाहेर टाकावं लागतं. आणि मग बऱ्याचदा ज्यावेळेस तुम्ही वर्षानुवर्ष या पद्धतीनं फॉलो करत असता, या सवयी लावून घेत असता, त्यावेळी काय होतं की काही वर्षांनंतर ही जी सिस्टीम आहे, मग त्यातले किडनी सारखे जे आपले अवयव आहेत त्यांच्यामध्ये डिफेक्ट तयार होतात किंवा त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये काही चुका व्हायला सुरुवात होते आणि मग हे जे पाणी आहे हे शरीराला बाहेर टाकता येत नाही आणि मग ते शरीरामध्ये साठायला सुरुवात होते आणि त्यापासनं मग वेगवेगळे आजार जे आहेत ते निर्माण होण्याची शक्यता असते. हे प्रमाण नक्की कसं ठरवायचं, माझ्या शरीरासाठी किती पाणी आवश्यक आहे हे आपल्याला कसं कळेल? तर त्यासाठीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे ते म्हणजे ज्या वेळेस तहान लागेल त्याच वेळेस पाणी प्यायलं जावं. ज्या वेळेस आपल्या शरीराला गरज असते त्यावेळी ते आपल्याला इंडिकेशन देतं आणि मला तहान लागली असेल तर मी पाणी पिणं गरजेचंच आहे. मग तहान भागेल इतकंच पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणजे मला थोडीशी तहान लागले पण मी अगदी लिटरभर पाणी पिते तर मग तेही चुकीचं आहे. त्यामुळे तहान भागेल इतकंच पाणी पिणं आवश्यक आहे आणि तहान नसेल तर जबरदस्ती पाणी पिलं जाऊ नये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला सेम क्वांटिटीमध्ये पाण्याची आवश्यकता असेल असं नाही. म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहे या बाबतीतले ते वेगवेगळे असतात. त्यानुसार आपली पाण्याची मात्रा देखील वेगवेगळी असू शकते. म्हणजे एकाच घरात राहत असताना देखील माझ्या शरीरासाठी आवश्यक असलेली पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आणि माझ्या आईसाठी असलेली ती हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे मी जेवढं पाणी पिते तेवढंच तिनं पिणं अपेक्षित नाहीये. तर माझ्या शरीराची गरज कशी ओळखावी, पहिलं इंडिकेटर जे तहान ते आपण बघितलं. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर असतो ते म्हणजे प्रकृती, जे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओत बघत असतो की वात, पित्त, कफ यानुसार तुमची प्रकृती असते आणि त्यानुसार तुमच्या शरीरातले वेगवेगळे फॅक्टर्स असतात. मग यामध्ये जे पित्त प्रकृतीची लोक आहेत तर त्यांना तहान सगळ्यात जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे तुमची जर पित्ताची प्रकृती असेल तर तुमची ऑफकोर्स पाण्याची जी क्वांटिटी आहे ती जास्त असणार आहे, कारण इतरांच्या तुलनेने तुम्हाला जास्त तहान लागणार आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना वात आणि कफाच्या कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाणात तहान लागते. त्यानंतर महत्त्वाचं जे येतं ते म्हणजे ऋतू, म्हणजे सीझन्स. सो सीझन वाईज सुद्धा आपली पाण्याची क्वांटिटी बदलली पाहिजे. जसं की जर मला 2 लिटर पाणी लागतंय पण हे
हे अपेक्षित नाहीये की 2 लिटर पाणी मी वर्षभर प्यावं. जसं आता उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळ्यामध्ये ऑब्व्हियसली आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते, कारण बाहेर उष्णता जास्त असते. मग अशा वेळी 2 लिटरचं प्रमाण हे 3 लिटरवर देखील जाऊ शकतं. आणि त्याच वेळी जेव्हा थंडी असते अशा वेळी ऑब्व्हियसली आपल्याला तहान कमी लागते, कारण आपल्या शरीरातनं पाण्याचं एक्सक्रेशन देखील कमी प्रमाणात होत असतं आणि म्हणून पाण्याची क्वांटिटी त्या काळामध्ये 1 ते 1.5 लिटरवर सुद्धा येऊ शकते. तर त्यामुळे तुमचं जे सीझनल चेंजेस आहे त्यानुसार तुमचं पाण्याचं प्रमाण देखील चेंज झालं पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फॅक्टर येतो ते म्हणजे देश, म्हणजे तुम्ही जिथे राहत आहात तिथलं वातावरण कसं आहे त्यावर देखील हे डिपेंड करतं की तुम्हाला किती पाणी लागू शकतं. जसं की तुम्ही जर अतिशय कोरड्या प्रदेशामध्ये, वृक्ष प्रदेशामध्ये राहताय, जिथे खूप जास्त उष्णता आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पाणी जास्त प्रमाणात लागणार आहे. पण त्याच वेळी जर तुम्ही थंड प्रदेशामध्ये राहत आहात तर तुम्हाला तितकंसं पाणी लागणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर येतो ते म्हणजे तुमचा जो काळ आहे किंवा दिवसभरातला जो वेळ आहे त्याच्यानुसार पाणी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की दुपारपर्यंतचा जो काळ असतो त्या काळामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात तहान लागते आणि कंपॅरेटिव्हली संध्याकाळनंतर, सूर्यास्तानंतर आपल्याला तितक्या प्रमाणात तहान लागत नाही. त्यामुळे त्याचाही विचार करून ज्यावेळेस तहान आहे त्याच वेळेस पाणी प्यायला गेलं पाहिजे. त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर येतो की जे काही तुम्हाला काही आजार आहेत त्यानुसार पाणी. म्हणजे काही आजार असे आहेत की ज्यामध्ये जास्त पाणी प्यायलं जाऊ शकतं. म्हणजे किडनी स्टोन जे आहेत, ज्याला मूतखडा आपण म्हणतो, किंवा अनेकही विविध आजार आहेत जे पित्ताचे आजार आहेत, त्याच्यामध्ये देखील सिद्ध जल दिली जातात किंवा थोडंसं पाणी जे आहे ते जास्त प्रमाणात पिण्यासाठी डॉक्टरांकडून सांगितलं जातं. बऱ्याचदा काही आजारांमध्ये पाणी रेस्ट्रिक्टेड असतं, कमी प्रमाणामध्ये पाणी प्यायला सांगितलं जाऊ शकतं. तर मग ते त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार पाणी पिणं आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर येतो ते म्हणजे तुमची दिवसभराची हालचाल. म्हणजे जर मी माझं काम बैठं आहे, मी AC मध्येच बसून आहे दिवसभर, मला अजिबात माझ्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास, एक्झर्शन काही होत नाहीये, घाम येत नाहीये, काही नाहीये, किंवा मी व्यायाम करत नाहीये, अतिशय सेडेंटरी माझी लाईफस्टाईल आहे, तर माझ्या शरीरातनं पाणी तितक्या प्रमाणात बाहेर जाणारच नाही आणि त्यामुळे मला पाणी तेवढं घ्यावंच लागणार नाही शरीरामध्ये. त्यामुळे जर अतिशय बैठं थंड हवामानामध्ये जर मी काम करत असेल तर तितकं पाणी पिण्याची आवश्यकता नसते. बऱ्याचदा आपण डेस्कवर अक्षरशः मार्किंग केलेलं जे बॉटल्स असतात ते ठेवून पाणी पित असतो आणि मध्ये मध्ये रिमाइंडर्स लावून आपण डेस्कवर ठेवून पाण्याची बॉटल पाणी पित असतो. पण हे चुकीचं आहे, कारण तुम्ही जर AC मध्ये बसत आहात, तुम्ही तासनतास खुर्चीमध्येच बसून आहात, तर तुम्हाला तहान लागणं शक्य नाहीये किंवा तेवढ्या प्रमाणात पाण्याची गरजच नाहीये. त्यामुळे आणि त्याच वेळी जो एखादा माणूस आहे ज्याचा फिरतीचा जॉब आहे, ज्याला अनेक प्रवास करावे लागतायत आणि बाहेर उन्हातानामध्ये भटकावं लागतंय, खूप जास्त बोलावं लागतंय, अशा लोकांना ऑब्व्हियसली पाण्याची गरज जास्त असणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीवर देखील तुम्हाला किती पाणी आवश्यक आहे ते डिपेंड करतं. त्यानंतर पाणी पिण्याच्या चुकीच्या वेळा कोणत्या आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे तहान लागलेली नसताना पाणी पिणं ही अत्यंत चुकीची वेळ आहे. त्यानंतर जेव्हा आपण सकाळी उपाशीपोटी पाणी पितो, बऱ्याचदा त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ घातले जातात, कोमट करून प्यायलं जातं, 1 ग्लास ते 1 तांब्या 1 लिटरपर्यंत पाणी प्यायलं जातं. त्याने काय होतं की अचानक एवढ्या क्वांटिटीत पाणी प्यायल्यामुळे फ्लश आउट होतं. म्हणजे आपल्याला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, व्यवस्थित पोटाला साफ होत नसेल तर त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होऊन पोट साफ होण्याची प्रक्रिया होते. पण त्याने साईड इफेक्ट काय होतात तर आपण विचार केला तर रात्रभर आपण फास्टिंग असतो, म्हणजे रात्रभर आपण उपाशी असतो. सकाळी उठल्यानंतर आपल्याला छानपैकी कडकडून भूक लागणं अपेक्षित असतं. यावेळेस आपला जो अग्नी आहे, पाचक अग्नी आहे, तो चांगल्या पद्धतीनं तयार झालेला असतो. म्हणजे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते तयार झालेले असतात आणि अशा वेळी आपण नाश्ता करणं, ब्रेकफास्ट घेणं अपेक्षित असतं. अशा वेळी आपण काय करतो, उठल्या उठल्या आपण लिटरभर पाणी या अग्नीवर टाकतो. त्याने ऑब्व्हियसली काय होतं, हा अग्नी विझतो, म्हणजे हे डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते डायल्यूट होतात आणि त्याच्यामुळे त्यानंतर आपण जो ब्रेकफास्ट घेतोय तो व्यवस्थित पचत नाही, कारण त्या पाचक अग्नीमध्ये, त्या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं, ताकद नसते आणि मग ते जेवण व्यवस्थित पचलं जात नाही आणि अजीर्णाच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी तुम्हाला उठल्या उठल्या जेव्हा तहान लागते त्यावेळेस तहान लागले इतक्या मात्रेमध्ये छोटंसं फुलपात्र भरून किंवा अर्धा ग्लास या मात्रेमध्ये पाणी तुम्ही नक्कीच पिऊ शकता. पण अगदी ठरवून तहान नसेल लागली तरीही ठरवलेल्या क्वांटिटीमध्ये किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये. त्यानंतर जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर
तर जेवणाच्या नंतर ज्यावेळेस आपण भरपूर प्रमाणात पाणी पितो तर त्यावेळेस देखील सेम गोष्ट होते की आपलं जे जेवण असतं, म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता की जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण मिक्सरमध्ये घुसळण्याची प्रक्रिया होत असते, अन्न जे आहे ते बारीक होण्याची प्रक्रिया होत असते, त्याच पद्धतीनं आपल्याला पोट जे आहे आपल्या पोटामध्ये देखील मिक्सर सारखी प्रक्रिया होत असते. मग आपण जसं चटणी बनवताना त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी ऍड करतो आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया स्मूथली होते आणि छान पद्धतीनं एक वाटण बनतं. तशीच प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होणं अपेक्षित असतं. पण जेव्हा तुम्ही भस्कन खूप सारं पाणी जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर ओतता त्यावेळेस ती प्रक्रिया जी आहे, म्हणजे इतकं जास्त क्वांटिटीत पाणी असतं की ते व्यवस्थित घुसळलं जात नाही, व्यवस्थित पचवलं जात नाही आणि मग पुन्हा एकदा अजीर्णाच्या तक्रारी निर्माण होतात. तुमचं वजन वाढण्यासाठी देखील हे एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि झोपण्याच्या आधी भरपूर प्रमाणात पाणी पिऊन जर तुम्ही झोपलात तर त्यामुळे देखील कफाचे आजार खूप जास्त पद्धतीने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे झोपण्याच्या आधी देखील पाणी जास्त क्वांटिटीत पिऊ नये. अशा पद्धतीने जर आपण पाणी प्यायलो तर ते आपल्या शरीराला उपकारक ठरू शकतं, अमृताप्रमाणे ठरू शकतं. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पाणी प्यायलं तर कुठले आजार निर्माण होऊ शकतात, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे लघवीचे किंवा किडनीचे वेगवेगळे आजार तुम्हाला पुढे जाऊन होऊ शकतात. त्याच पद्धतीनं शरीरामध्ये सूज येऊ शकते, शरीरावर सूज येऊ शकते, शरीरामध्ये पाणी साठू शकतं. बऱ्याचदा अनेक प्रकारच्या मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या मागे देखील चुकीच्या पद्धतीनं पिलेलं पाणी हे देखील एक महत्त्वाचं कारण दिसतं. किंवा जुलाबासारखे आजार आहेत, पोटाच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत, अजीर्णासारखे आजार आहेत किंवा त्याच पद्धतीनं जे कफाचे वेगवेगळे आजार आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना वारंवार सर्दी किंवा पडसं हे होतच असतात, काही केलं तर त्यांची सर्दी बरी होत नसते किंवा श्वसन संस्थेचे वेगवेगळे आजार असतात. तर त्याच्या मागे देखील चुकीच्या पद्धतीनं प्यायलेलं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण असतं. त्याच्यामुळे जेव्हा हे वेगवेगळे आजार असतात त्यावेळेस तुमच्या वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या पाण्याची मात्रा निश्चिती किंवा कशा पद्धतीनं पाणी प्यावं हे ठरवून घेतलेलं अधिक चांगलं राहू शकतं. त्यानंतर कुठलं पाणी पिण्यासाठी सगळ्यात चांगलं असतं तर उकळवून गार केलेलं, म्हणजे उकळवून रूम टेम्परेचरला आणलेलं जे पाणी असतं ते पिण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे असं सांगितलं जातं. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ऋतूमध्ये तुम्हाला जर वेगवेगळे आजार असतील तर कशा पद्धतीनं पाणी प्यावं. बऱ्याचदा सिद्धजल म्हणून एक आयुर्वेदामध्ये संकल्पना आहे, म्हणजे वेगवेगळे जे औषधी आहेत त्यांनी सिद्ध केलेलं पाणी जर आपण प्यायलो तर पाण्याचा देखील आपण औषधाप्रमाणे वापर करू शकतो. तर हे सगळं कसं वापरायचं, या पद्धतीनं पाणी कसं वापरायचं याबद्दलचा एक सेपरेट वेगळा व्हिडिओ आपण केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आलेल्या आय बटनवर तुम्हाला मिळेल. तर तिथे तुम्ही डिटेलमध्ये ते बघू शकता की सिद्धजल म्हणजे नेमकं काय आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारात कशा पद्धतीनं करू शकता. अशा पद्धतीनं पाण्याबद्दलचे अनेक गैरसमज तुमच्या आजच्या भागामध्ये दूर झाले असतील अशी मी आशा बाळगते आणि इथून पुढे तुम्ही योग्य मात्रेमध्ये आणि योग्य पद्धतीनंच पाणी प्याल अशी अपेक्षा ठेवते. तरीही काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या आयुर्वेदिक संकल्पनेसह. तोपर्यंत निरोगी रहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.